नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन, माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे आपले सर्व जे नीट रिलेटेड अपडेट्स आहे ते तुमच्यापर्यंत लवकर आपल्या नोटिफिकेशन बार थ्रू पोहोचून जातील आणि तुम्हाला उगाच इकडे तिकडे दुसरे व्हिडिओज बघायची गरज पडणार नाही. तुम्हाला एक व्हिडिओ थ्रू सर्व जे इन्फॉर्मेशन आहे ती भेटून जाईल. त्यात आपलं लेटेस्ट अपडेट आजचं हे आहे की आपली जे MCC आहे त्याने न्यू नोटीस जी ती जाहीर केली आहे 22 तारखेला ऑलमोस्ट, आणि ते आपण आज डिस्कस करणार आहोत. आणि MCC ची न्यू नोटीस जेव्हा जाहीर होते तेव्हा आपल्याला एक गोष्ट समजते की आपली जी MCC ची काउन्सिलिंग आहे ती लवकरात लवकर सुरू होणार आहे. आणि MCCचं काउन्सिलिंग आणि महाराष्ट्राचं काउन्सिलिंगचा काय संबंध, हा जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर मी ऑलरेडी माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये हे एक्सप्लेन केलंय की जी MCC ची काउन्सिलिंग आहे त्या अकॉर्डिंगच आपली जी स्टेट काउन्सिलिंग आहे, महाराष्ट्र काउन्सिलिंग, ती चालूच असते. म्हणजे आपलं फक्त महाराष्ट्र नाही तर सर्व जे स्टेट काउन्सिलिंग्स आहे ते फॉलोइंग टू MCC काउन्सिलिंगच चालू होतात. सर्व स्वतःहून कधीच चालू होत नाही. फक्त जे साऊथचे काही स्टेट्स आहे जसं कर्नाटक, केरला, तर त्यांची काउन्सिलिंग जी आहे ती लवकर सुरू होऊन जाते. इनफॅक्ट त्यांची जी काउन्सिलिंग आहे, त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते नीटच्या पेपरच्या आधीच होऊन जातं आणि ते परत एकदा विंडो त्यांची रिओपन करतात जेव्हा आपला नीटचा रिझल्ट लागतो. तर ते आपण थोडं एक्सेप्शनला ठेवू. तर मेनली आपण या व्हिडिओमध्ये जे काही MCCच्या काउन्सिलिंगची नोटीसबद्दल डिस्कस करू आणि त्यात एक सर्वात मोठी अपडेट आली आहे, ब्रेकिंग न्यूज आपल्यासाठी आहे. ती मोठी बातमी मी तुमच्यासोबत शेअर करेल, पण त्यावर मला थोडा वेळ लागेल कारण आपण त्यावर एकदम डिटेल्ड व्हिडिओ बनवणार आहे. म्हणून तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे तो उद्या सकाळी नक्की भेटेल. तो आपल्या महाराष्ट्रासाठी MBBS BDS कॅन्डिडेटसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, तर तुम्ही तो बिलकुल मिस नका करू. उद्या तुम्हाला तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे. मी सकाळी 10 वाजेपर्यंत तो नक्की पोस्ट करेल, म्हणजे तुम्हाला सर्व जे डिटेल्स आहे त्या व्हिडिओमध्ये समजून जाईल. तर त्यामध्ये मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगते की जे काउन्सिलिंग राऊंड्सबद्दल जे रूल्स आहेत ते आपले महाराष्ट्राचे चेंज झालेले आहेत. त्यात IQ कोटाबद्दल पण थोडे चेंजेस झालेले आहे, तर ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे समजवणार आहे. त्यात आपण जेव्हा ही नोटीस बघतो, ही नोटीस जेव्हा ह्या नोटीसचं सब्जेक्ट जेव्हा आपण बघतो तर मेनली ही जी नोटीस आहे ही सबमिशन ऑफ डॉक्युमेंट्स फॉर एंटायटलमेंट अँड कन्सेशन फॉर सीकिंग ॲडमिशन अंडर CW कॅटेगरी 85% दिल्ली कोटा फॉर UG कोर्सेस, जे की पूर्ण मेडिकल कोर्सेस आणि आयुष कोर्सेस आहे फॉर द अकॅडमिक सेशन 2026. तुम्हाला दिसतंय की हे जे आहे ते 2026-27 साठी ही नोटीस जाहीर झालेली आहे. आणि यामध्ये मेनली काय राहतं, तुम्हाला एक आयडिया असेल, CET सेलला जेव्हा आपण काउन्सिलिंग स्टार्ट करतो, जेव्हा CET सेलचं नोटीस येत राहतं त्याच्या आधी आपल्याला 4-5 दिवसाआधी एक नोटीस येतं जे की PWD कॅन्डिडेट्स रिगार्डिंग राहतं. म्हणजे त्यामध्ये आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं राहतं. PWD बिंग अ PWD कॅन्डिडेट्स, म्हणजे ते एका सेंटरला जातात, मग तिथं सेंटरला जाऊन त्यांचं व्हेरिफिकेशन वगैरे होतं, त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे चेक होतात. नंतर त्यांचं किती डिसेबिलिटीज कोणत्या किती पर्सेंटेजमध्ये आहे आणि त्यांना किती कन्सेशन भेटेल ते सर्व आपल्याला तिथं व्हेरिफिकेशन करावं लागतं. तर मोस्टली मुंबईला त्यांचे सेंटर्स असतात. तसंच CW कॅटेगरी असते. आता CW म्हणजे काय, तर CW म्हणजे जे काही आर्मी ऑफिसर्स वगैरे आहे किंवा जे काही आर्मीमध्ये दाखल झालेले आहेत त्यांचे जर चिल्ड्रन किंवा विडो त्यांना कुठे ॲडमिशन घ्यायचे असेल मेडिकल कॉलेजेसमध्ये किंवा आयुष कॉलेजेसमध्ये तर त्यांना CW कॅटेगरी लागू होते. तर मेनली MCC मध्ये आपल्याला CW कॅटेगरी दिसत असते, जे की 15% गव्हर्नमेंट सीटसाठी पण लागू होते आणि 85% दिल्ली कोटासाठी पण. तर ती CW कॅटेगरी थ्रू तुम्हाला एक वेगळं रिझर्वेशन भेटतं. तुमचे जर कमी मार्क्स असतील तरी तुमचा नंबर एका चांगल्या कॉलेजला लागतो आणि तुम्हाला कन्सेशन भेटतं. तर त्याबद्दलच ही जी नोटीस आहे ही MCCने जाहीर केलेली आहे आणि ही नोटीस आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसते. तर ही तुम्ही आता बघणार, चेक करणार, तर MCCच्या वेबसाईटला एक नवीन नोटीस म्हणजे हीच नोटीस जी ती आलेली आहे. म्हणजे यावरून आपल्याला ही गोष्ट एक क्लिअर होते की आपली जी काउन्सिलिंग आहे MCCची ती येणाऱ्या 5 दिवसांमध्ये किंवा 7 दिवसांमध्ये, म्हणजे या वीकमध्ये तरी आपली जी काउन्सिलिंग आहे ती स्टार्ट होऊन जाईल. आता इथं तुम्हाला दिसत असेल की व्हेरिफिकेशन जे आहे ते अराउंड 22 to 29 डेट पर्यंत दिलेलं आहे. म्हणजे 22 ते 29 तारखेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे की तुम्ही CW कॅटेगरीसाठी क्रॉस चेक करू शकतात. ही नोटीस दिल्ली कोटासाठी आहे, तर आपल्यासाठी हे ॲज सच महत्त्वपूर्ण नाहीये. पण ही नोटीस मी तुम्हाला याच्यासाठी सांगते की आपले जे काउन्सिलिंग आहे ते लवकरात लवकर स्टार्ट होईल, हे आपल्याला याच्यावरनं समजतंय. आणि जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर आपला हा नंबर आहे 8275518480. आपण जोपर्यंत काउन्सिलिंग स्टार्ट होत नाही तोपर्यंत फक्त यावर कॉल रिसिव्ह करतोय. नंतर एकदा जेव्हा काउन्सिलिंग स्टार्ट झाली त्यानंतर फक्त जे पेड काउन्सिलिंगवाले स्टुडंट्स आहे आपण त्यांचेच कॉल जे ते रिसिव्ह करत असतो. त्यात आपल्याकडे फक्त जे लिमिटेड सीट्स आहेत तेवढेच अवेलेबल आहे. जर तुम्हाला आपल्याकडे काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्हाला फक्त व्हॉट्सअपला QR कोड पाठवला जाईल, त्यावर तुम्हाला पेमेंट करायचं आहे.
त्याआधी तुम्ही स्कोर कार्ड सेंड करा. स्कोर कार्ड बघितल्यावर आम्ही तुम्हाला सांगू की तुमचा नंबर लागतोय की नाही लागत आहे. आपण जे काही आहे ते स्पष्टपणे सांगत असतो. जर तुमचा नंबर लागत असेल तरच आम्ही काउन्सिलिंग घेतो, नाहीतर आम्ही घेत नाही. पण जर तुमचं म्हणणं असेल की मला राऊंड्समध्ये ट्राय करायचंच आहे, मला खेळायचंच आहे, तर तुम्ही एकदा जे ते ट्रायल देऊ शकतात. तर तसं एकदा जेव्हा कॉलवर बोलणं होतं तर तुमची काउन्सिलिंग जी आहे ती घेतली जाते. तर हे असं काही जी प्रोसेस आहे ती आपली पेड काउन्सिलिंगसाठी आहे. आमचे जे सिनियर कन्सल्टंट्स आहे ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात. तुम्ही जेव्हा कॉल करतात तेव्हा जर कॉल रिसीव्ह नाही झाला तर ते तुम्हाला कॉल बॅक करतात आणि जे काही तुमचे डाऊट्स आहे ते सर्व सॉल्व्ह केले जातात. आता उद्या पण आपण जी काही व्हिडिओ आहे त्यामध्ये पूर्ण डिटेल बघणार आहे काउन्सिलिंगबद्दल. तर उद्यासाठी तुम्ही ट्यून राहा. आणि मी ग्रुपला माझा व्हिडिओ जो आहे तो शेअर करत असते, अपडेट्स पण शेअर करत असते. तर आपले व्हॉट्सअप चॅनल जे आहे ते पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला तिथं काहीच फी वगैरे लागत नाही. म्हणून तुम्हाला जर त्या चॅनलला जॉईन करायचं असेल तर तुम्ही खाली जी लिंक दिली गेलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जॉईन करू शकतात. आणि त्या लिंकमध्ये जॉईन करून फक्त व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे तुम्हाला. आणि तिथं तुम्हाला सर्व जे अपडेट्स आहे नीट रिलेटेड डेली अपडेट्स ते सर्व तिथं भेटत असतात. आता जे मी व्हिडिओ बनवणार आहे त्यावर पण जो अपडेट होता तो ऑलरेडी मी काल पोस्ट केलेला आहे. पण आपल्याला सध्या इतका वेळ नाही भेटला. आपल्याला त्यासाठी जास्त वेळ लागेल कारण तो व्हिडिओ लेंदी आहे. म्हणून आपण तो उद्या नक्की लवकरात लवकर पोस्ट करू. अजून तुम्हाला काही पण शंका असली, काही पण डाऊट असले तर आपले कॉल जे आहे ते चालूच आहे. तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला पण किंवा जे व्हॉट्सअपचे नंबर्स आहे त्यावर पण कॉन्टॅक्ट करून जे काही तुमचे डाऊट्स आहे ते तिथं सेंड करू शकतात. कमेंट सेक्शन आपलं चालू आहे, तिथं पण तुम्हाला जर काही पण डाऊट असला किंवा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण तुम्ही सांगू शकतात. आणि SML साठी खूप विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केलं होतं की SML वर ॲटलिस्ट एक व्हिडिओ बनवा, ते पण प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट MBBS BMS साठी. तर तो पण मी पोस्ट केलेला आहे. तो जर तुम्ही आतापर्यंत बघितला नसेल तर नक्की लवकरात लवकर जाऊन तो माझ्या YouTube चॅनलला बघा. आता लेटेस्टच अपलोडेड व्हिडिओ तो आहे. धन्यवाद.